मोठे झालो, 12वीला गेलो, 12वी फर्स्ट इयरला गेलो PS वगैरे, आणि ते सुद्धा पोरग 5 वर्षांनी मोठं होतं, ते पण मोठं झालं आणि तो पुन्हा आमच्यासोबत जेव्हा खेळायला आला त्यावेळेला त्याचा टिकाव लागत नव्हता आमच्यासोबत, म्हणजे त्याला खेळता येत नव्हतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या बॉलिंगवर जे आम्ही पहिल्या दुसऱ्या बॉलला आऊट होणारे पोरं 7 वर्षानंतर त्याला लांब लांब छक्के मारायला लागले, त्याच्यापेक्षा जास्त लांब. आणि 5वी-6वीला असताना जो दादा आम्हाला मोठा वाटत होता तो आम्हाला आता किरकोळ वाटायला चालू झाला. आता सांगायचा उद्देश एवढा की ज्या वेळेला आम्ही 5वी-6वीला होतो त्यावेळेला आमच्या मसलची ग्रोथ झाली नव्हती किंवा शरीराची वाढ झाली नव्हती, आणि जे शरीराला ताकद अपेक्षित होती त्याच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी किंवा कम्पीट करण्यासाठी तेवढी ताकद आमच्या शरीरामध्ये नव्हती. आणि 5-6 वर्षानंतर ती ताकद आमच्यामध्ये आली आणि त्यामुळे आम्ही त्याचा सामना करू शकलो आणि त्याला सुद्धा आम्ही छक्के मारायला लागलो. किंवा आमच्यात 5वी-6वीला ताकद नव्हती तेवढ्या स्पीडनं किंवा त्या फ्लोनी किंवा त्या माइंडसेटनी त्याला बॉलिंग टाकण्याची समज पाहिजे होती, ती समज आमच्यात नव्हती. आणि ती समज 5 वर्षानंतर आमच्यात आली, तेवढी ताकद आमच्या शरीरामध्ये आली. आणि त्याच्यानंतर त्याला त्या मोठ्या पोराला आम्ही सहज हरवू लागलो. अगदी मला हेच म्हणायचं आहे की वैभव सूर्यवंशी खुल्या गटामध्ये एवढा चांगला खेळ करू शकतो, तर वय लपवून किंवा वय कमी दाखवून मिळवायचं काय त्याला? त्याची ताकद बघा. आता 14 वर्षाचं पोरग म्हणजे कितवीला? 5वी-6वी, 6वी-7वीला सुद्धा 6वी-7वीलाच असणार आहे, फार मोठा पण नसणार आहे. कारण 10वीचं पोरग फार फारच 16 वर्षाचा असतंय. 12वीला जेव्हा जाता तुम्ही 18 वर्षाचा होता, बरोबर? सिंपल गोष्ट आहे ही, ॲज सिंपल आहे. ह्याच्यावरूनच कळतंय की ते पोरग 14 वर्षाचं नाही, किमान 16-17 वर्षाचं आहे. आणि त्या वैभव सूर्यवंशीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त टॅलेंट मला साई सुदर्शनमध्ये दिसतंय, जो सातत्यपूर्ण खेळ करतोय. मला त्याच्यापेक्षा म्हणजे वैभव सूर्यवंशीपेक्षा पंजाबचा प्रियांश भारी वाटतोय, कारण तो सुद्धा त्याच्या परीनं योग्य खेळ करतोय. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला खेळाडू मला आयुष म्हात्रे वाटला, जो चेन्नईचा आहे, बरोबर? आणि ऑब्विसली मुंबईचा विजय कुस्तूर आला, आणि नवीन बॉलर कोण तो फास्ट मिडल फास्ट बॉलर, तो पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे असं मला वाटतंय. पण ज्या वेळेला 13व्या वर्षामध्ये IPLच्या लिलावामध्ये त्याला 1 करोडची बोली लागली, त्याच वेळेला समजलं की ते बातम्याचा विषय होणार होता. टॅलेंट आहे, टॅलेंट नाही असं नाही, पण